तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का, की फक्त सवय झालीये? अनेक लोक प्रेमाच्या नावाखाली फक्त कम्फर्ट झोनमध्ये अडकलेली असतात. पण खरं प्रेम वेगळंच असतं. आज मी तुम्हाला 5 संकेत सांगणार आहे, जे खरं प्रेम आहे की नाही हे ओळखायला मदत करतील. काही नाती प्रेमाने भरलेली असतात आणि काही फक्त सोयीसाठी टिकलेली असतात. फरक ओळखणं गरजेचं आहे, कारण चुकीच्या नात्यात वेळ घालवणं म्हणजे स्वतःचं नुकसान करून घेणं. म्हणूनच ही 5 लक्षणं नीट ऐका. पहिले लक्षण, ते फक्त बोलतात की खरंच काही करतात. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो किंवा करते. हे बोलणं सोपं आहे, पण खरं प्रेम हे कृतीत दिसतं. ते तुम्हाला आधार देतात का, की फक्त बोलून वेळ काढतात? तुम्ही काहीतरी अडचणीत असताना ते तुमच्यासाठी तिथे असतात का? उदाहरणार्थ, तुम्ही आजारी असताना त्यांचा वागण्याचा तितकाच फरक पडतो का, की ते फक्त बरे झाल्यावर सांग असं म्हणतात? दुसरे लक्षण, तुम्हाला स्पेस देतात की नियंत्रण ठेवतात? खरं प्रेम तुमच्यावर हक्क सांगत नाही, ते तुम्हाला फुलायला मदत करतं. जर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारले जात असतील, जर तुम्हाला तुमची आवडती कामं करता येत नसतील, तर ते प्रेम नसून एक प्रकारचा कंट्रोल आहे. खरं प्रेम मुक्तता देतं, बंधन नाही. प्रेम असणं आणि मालकी हक्क गाजवणं यात मोठा फरक आहे. कधी कधी हे समजायला वेळ लागतो. तिसरे लक्षण, ते तुम्हाला समजून घेतात का, की फक्त त्यांच्या बोलण्यावर ठाम असतात? प्रेमात मतभेद होणं नॉर्मल आहे, पण खरं प्रेम असलं तर ते मतभेद सोडवले जातात. तुमचं मत ते ऐकतात का, की फक्त स्वतःचं म्हणणं पटवून द्यायचा प्रयत्न करतात? जर एखाद्या गोष्टीवर तुम्ही दुःखी असाल तर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात का? खरं प्रेम म्हणजे ऐकणं, समजून घेणं आणि एकमेकांना मदत करणं. जर तुम्ही काही बोललात आणि त्यांना काही फरकच पडत नसेल तर ते खरंच प्रेम आहे का? चौथे लक्षण, ते तुमच्या यशाने आनंदी होतात की असुरक्षित वाटतं? जेव्हा तुम्हाला एखादी मोठी संधी मिळते तेव्हा ते आनंदी होतात का, की अस्वस्थ होतात? जर पार्टनर तुमच्या यशाने खुश होत नसेल तर त्यांचं प्रेम स्वार्थी असू शकतं. खरं प्रेम तुमच्या वाढीला पाठिंबा देतं, दबावत नाही. जर तुमच्या प्रगतीवर ते नकारात्मक वागत असतील तर ते खरं प्रेम नाही. यश मिळवणं आणि प्रेम टिकवणं यामध्ये तडजोड करावी लागत असेल तर नातं पुन्हा तपासून बघा. पाचवे लक्षण, त्यांचं प्रेम परिस्थितीनुसार बदलतं का, की कायम टिकतं? जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा प्रत्येकजण सोबत असतो, पण खरं प्रेम कठीण काळात समजतं. जर तुम्ही संकटात असताना ते तितक्याच ताकदीने तुमच्या पाठीशी उभे असतील तर ते खरंच प्रेम आहे. पण जर परिस्थिती बदलली आणि त्यांचा वागण्याचा तोच पॅटर्न राहिला नाही तर ते फक्त सोयीसाठी होतं. खरं प्रेम चांगल्या वाईट काळातही तसंच राहतं. तुमच्या आयुष्यात कोणी असा आहे का, जो कठीण काळातही तसाच राहिला? तोच खरं प्रेम करणारा असतो. तर या 5 गोष्टी तुम्हाला कळू देतील की तुमच्या पार्टनरचं खरंच प्रेम आहे का. 1. ते फक्त बोलतात की खरंच कृती करतात? 2. तुम्हाला स्पेस देतात की नियंत्रण ठेवतात? 3. ते तुम्हाला समजून घेतात का, की फक्त स्वतःचं म्हणणं लादतात? 4. ते तुमच्या यशाने आनंदी होतात की असुरक्षित वाटतं? 5. त्यांचं प्रेम परिस्थितीनुसार बदलतं की कायम टिकतं? जर हे 5 संकेत तुमच्या नात्यात असतील तर तुमचं प्रेम खरंच आहे. पण नाहीत तर विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरं प्रेम ओळखणं खरंच सोपं आहे का? तुमच्या नात्यात यापैकी कोणता संकेत आहे? कमेंट करा. आणि अशीच रिलेटेबल आणि डोळे उघडणारी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.